हॅलो नमस्कार सर्वांना. तर जसं की तुम्हाला माहीत आहे, मी आले आहे संभाजीनगरला. तर आम्ही वेरुळलेणी एक्सप्लोअर करून झाल्यानंतर आम्ही आलो होतो भद्रा दर्शनाला. कारण की इकडे आलो आणि भद्रा दर्शन केलं नाही असं होणार नाही. मग भद्रा दर्शनाला गेली तर आर्याची मस्ती चालली होती की मला खेळायचं, खेळण्यासाठी रडत होती. तिच्या पप्पांनी थोडासा घेऊन गेला. त्यानंतर जराशी शांत झाली. नाहीतर मला तर खूप पागलसारखी बनवत होती. मग मला खेळायचं म्हणून. नंतर ती क्यूटची डॉग दिसली आणि मला खूप आवडली ती. क्यूट आहे ना. इकडे फ्रॉक घेतला. अरे खूप खुश होती फ्रॉक पण आहे. क्यूट आहे ना मम्मा, असं मम्मा तसं. चालली त्या डॉगची. काय नाही, बसू तुम्ही. छान आहे ना. दीदीच्या डॉगी सारखी आहे ना. तिची फ्रॉक आहे. बुबू बुबू आहे बुबू. हा मग टोस्ट येत ना. मग तुझे कसे टोस्ट येतात. चल आपल्याला जायचंय. मामा आले. चल आता आम्हाला जायचं होतं मंदिरामध्ये. त्यामुळे माकडं खूप होती तिथं. अगोदरच तयारी होती की हातात काय असेल तर खिशात ठेवा मग पुढे जा म्हणून. मुलांकडे खायच्या वस्तू होत्या तर त्या तर खूप आवडतात माकडांना. ते तर हमखास घेतलीच असती त्यांनी. त्यामुळे मुलांना अगोदरच सांगितलं होतं टाकाने तर आमच्याकडे द्या. काय बोल नका त्याला. तिथे खूप माकडं होते. त्यांना खायला घेतलं आम्ही. करा आम्ही घेतलं बघा मारुती दर्शन. प्रसन्न वातावरण होतं आणि मंगलमय हिच्या हाताने खाऊ घाल बरे एकदा. उसके हाथ में है. असताना कसा खाईल. आर्याला द्याव एक. सगळे संपवतील. आर्याला द्या. माकडाला खाऊ घालत होते. आर्याचं चाललं होतं मला खाऊ घालायचं. इकडे बघ, माझ्याकडे बघ. कवी पॅन्ट तर इथंच आहे ग. टीवाय नंतर आम्हाला तिकडून यायला बराच लेट झाला. त्यामुळे रात्री आम्ही माझ्या बहिणीच्या घरी घोटण गावामध्ये थांबलो होतो. कारण पैठणवरून येतानाही जवळ आहे. त्यामुळे आम्ही रात्रभर इथे थांबलो. मग इथून निघालो आम्ही परत नगरला जायला.